कोपरगाव शहरातील समता चॅरिटेबल ट्रस्ट संचालित स्वर्गवासी दादप्पा खंडप्पा कोयटे विद्यालयाच्या वतीने आयोजित स्नेहसंमेलन व बाल आनंद मेळावा 2026 उत्साहपूर्ण वातावरणात आणि जल्लोषात संपन्न झाला। भारताच्या विविधतेतील एकता ही आकर्षक थीम या वर्षीच्या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य ठरली। या निमित्ताने निवारा परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली होती। विद्यार्थ्यांनी विविध राज्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत आकर्षक फलक, घोषणावाक्य आणि सांस्कृतिक झलक सादर करत परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजन व गणेश वंदनेने झाली। यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी रंगमंच गाजवला। चिमुकल्यांनी महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, राजस्थान आणि पंजाब या राज्यांच्या पारंपरिक वेशभूषा परिधान करून त्या राज्यातील लोकनृत्य सादर केले। विविध राज्याची संस्कृती, परंपरा आणि रंगतदार सादरीकरणामुळे एक भारत श्रेष्ठ भारतचा सुंदर संदेश या माध्यमातून देण्यात आला। या मेळाव्याचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहाराचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे यासाठी विविध राज्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांची दुकाने विद्यार्थ्यांच्या सहभागातून उभारण्यात आली होती। विद्यार्थ्यांनी स्वतः दुकानांचे नियोजन, विक्री व व्यवहार सांभाळत अनुभव घेतला। यामुळे त्यांना व्यवहार ज्ञान, जबाबदारी आणि आत्मविश्वास यांची जाणीव झाली। याशिवाय विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ व मनोरंजन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, पालक, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच विविध खाद्यपदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतला। सदर कार्यक्रमासाठी राज्य पतसंस्था फेडरेशन व समता परिवाराचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, शाळेच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे, प्रमुख पाहुणे म्हणून संदीप कपिले, नगरसेवक सोनाली कपिले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, नगरसेविका व गटनेत्या गौरी पहाडे, समता इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका स्वाती कोयटे, श्री व्यास, चांगदेव शिरोडे उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो असे मत व्यक्त केले। या उपक्रमाचे यशस्वी आयोजन काकासाहेब कोयटे व शाळेच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा सोहळा अत्यंत यशस्वी ठरला। स्नेह संमेलन व बाल आनंद मेळावा 2026 हा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा, संस्कृतीची ओळख करून देणारा आणि व्यवहार ज्ञान वाढवणारा उपक्रम ठरला। कार्यक्रमाबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत असून अशा उपक्रमांची परंपरा पुढेही कायम राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक आशा मोकळ, शिक्षिका तृप्ती कासार, जागृती ठाकूर, छाया ओस्तवाल, स्वप्नाली महिने, मनीषा कांबळे, नाझमीन अत्तार, सोनाली पवार, त्रिवेणी यांच्या विद्यार्थी, पालक यांनी विशेष परिश्रम घेतले आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। दादप्पा खंडप्पा कोयटे विद्यालय मागील 27 ते 28 वर्षापासून आपल्या सर्वांना अविरत सेवा पुरवण्याचं काम करते या शिक्षणाच्या माध्यमातून। आणि याचं सगळं श्रेय जे आपल्या कुटुंबातील 2 व्यक्तींना जाते ते म्हणजे काकाजी आणि काकीजी, जे निस्वार्थ भावनेने नेहमी म्हणजे मी समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये एखादी ऍक्टिव्हिटी राबवली तर काकीजी म्हणणार की ही मला आपल्या शाळेतल्या मराठी शाळेतल्या मुलांसाठी सुद्धा राबवायची आहे। का? कारण की ती तळमळ, ते आपलेपणा, तो आत्मीयता या मुलांसाठी संपूर्ण कोयटे परिवाराला नेहमीच वाटत आलेली आहे। आज सुद्धा आपण सगळेजण आपला LPG गॅस या सिलेंडर साठी धडपडत असताना सुद्धा मी काहीतरी ठरवलंय आणि माझ्या मुलांना काहीतरी शिकायला मिळेल या भावनेतून चुलीवर आज सगळा स्वयंपाक करून समता इंटरनॅशनल स्कूलच्या मेसच्या मावशांनी एक मेजवानी तुमच्या सगळ्यांसाठी इथे आलेली आहे। आजची आपली थीम ही थोडी आगळीवेगळी आहे, भारत दर्शन। वेगवेगळे भारतातले स्टेट्स इथे मुलांना आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यातून आपण मुलांना सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपण जरी सगळे वेगवेगळे आहोत, जरी पेहरावा वेगवेगळा आहे, जरी भाषा वेगवेगळी आहे, खानपीन वेगवेगळं आहोत, तरी अल्टिमेटली आपण सगळे भारतीय आहोत आणि आपण सगळे एकजूट झालेलो आहोत। हे इथे कुठेतरी दाखवायचा काकीजींनी प्रयत्न केलाय। वेगवेगळे तुम्ही जेव्हा पदार्थ बघता, जेव्हा तुम्ही जाऊन तिथे त्याचा आनंद लुटणार आहात तेव्हा तुम्हाला दिसेल की साऊथचा इडली सांबार सुद्धा आहे, तर गुजरातचा खाकरा आणि फाफडा सुद्धा आहे। त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातली जिच्याशिवाय आपलं कुणाचंच पोट भरत नाही अशी झुणका भाकर सुद्धा तिथे ठेवलेली आहे। तर असा वेगळा उपक्रम दादप्पा खंडप्पा कोयटे विद्यालयातील सर्व टीचर्सनी मिळून इथे
प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही सगळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येत इथे उपस्थित आहात. मी एकच विनंती सगळ्यांना करेन की दरवर्षी ज्याप्रमाणे तुम्ही शांततेत कार्यक्रम ऐकता, तुम्ही आपल्या मुलांचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पण त्या शांततेने इथे बसून कार्यक्रम ऐकणार आहात. अजून सांगायचं झालं तर आपण वेगवेगळे कार्यक्रम नेहमीच निवारामध्ये राबवत असतो. नेहमीच आपला कल असतो की निवारामध्ये जे कुठेच नाहीये ते सगळ्यात आधी आणायचं. ती कुठली पण सोय असेल का असेल ना, काकाजी नेहमी ती इथे आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्या वार्षिक स्नेह संमेलनासाठी तसेच आनंद मेळाव्यासाठी या ठिकाणी सर्वजण जमले होते. मंचावर उपस्थित आमच्या सर्वांचे मार्गदर्शक व आमचे नेते आदरणीय काकासाहेब गोटे, व्यास काका, गोटे काकी, तसेच सुहासिनी गोटे वहिनी आणि माझी मिसेस गोटे कपिल. आम्ही आल्यापासून बघतोय की काका सगळे जेव्हा चर्चा करत होतो, काकांनी मला सांगितलं का 27 वर्षापासून या शाळेचे या ठिकाणी काम चालतंय. अतिशय आपल्या ह्या सगळ्या परिसरातले या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी जमा झालेले असतात. म्हणजे खडकी भागातले असतील किंवा ह्या भागातले असतील किंवा आपल्या निवाऱ्याच्या पुढच्या साईडचे असतील आणि अतिशय कमी अल्प फी घेऊन, आताच ताईंनी सांगितलं, अतिशय कमी अल्प फी घेऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम या शाळे माध्यमातून गेल्या 27 वर्षापासून चालतं. आता बघितलं आपण असं का आपण ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस वेगवेगळ्या म्हणजे आपल्या भारताचे वेगवेगळे राज्य त्याचा गणवेश घेऊन या ठिकाणी विद्यार्थी अतिशय छानपैकी या ठिकाणी आले आणि एवढ्या 200-300 विद्यार्थ्यांची ही स्कूल अतिशय चांगलं काम या ठिकाणी करते. आम्हाला म्हणजे खरंच आता छान वाटतं की आदरणीय काकासारखे, कोर्टेसारखे कोपराव शहरामध्ये आपल्यासाठी आहे लोक की जे प्रत्येकाच्या या ठिकाणी विचार करतात. आम्ही बघतो का आता आपण ही शाळा असेल का ह्या शाळेमध्ये सर्व स्तरातले विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत. तसंच समता इंटरनॅशनलच्या माध्यमातून तिथे एक वेगळी स्कूल या ठिकाणी चालवतात. तसंच समता बँकेच्या माध्यमातून एक वेगळं काम त्यांचं या ठिकाणी चालतं आणि किराणा आपलं मर्चंट असोसिएशनच्या व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून अजून एक वेगळं काम या ठिकाणी चालतं. म्हणजे जे व्यक्ती पूर्ण महाराष्ट्र भारतभर फिरते ती कुठेतरी आपल्या कोकणाचा विचार करते, याच्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त आनंद आहे. कारण की आपण बघितलं असेल काकांचा जर फिरणं बघितलं असेल तर अतिशय पूर्ण भारतभर त्यांचं फिरणं झालेलं आहे. म्हणजे भारताच्या बाहेर सुद्धा त्यांचं नाव या ठिकाणी मोठं झालेलं आहे. अशी व्यक्ती जी प्रत्येक ठिकाणी एक काहीतरी सामाजिक काम कसं करता येईल याचा या ठिकाणी विचार करत असते. आज आपण सर्वजण या ठिकाणी एक आनंद मेळाव्यासाठी आणि लहान मुलांचे कार्यक्रम बघण्यासाठी या ठिकाणी जमा झालेलो. आम्हाला या ठिकाणी काकांनी, काकींनी आणि सर्वांनी आमंत्रित केलं त्याबद्दल मी या शाळेच्या शिक्षकांचा आणि सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. धन्यवाद. काकाने आम्हाला सन्मान दिला, ज्या उपस्थित केले त्याबद्दल काकांची तो शाळेची खूप आभार मानतो. काका आणि समजा परिवार बोलायचं काही थांबत नाही, कारण की काका आणि समजा परिवार सर्व गोष्टी लागलेले आहेत. म्हणजे लहानपणाच्या पासून तर लहानपणापासून मोठ्यापर्यंत उन्हात राजकीय कामात होत्या, सामाजिक कामात होत्या, कोणत्याही गोष्टीमध्ये काका एकदम कोपरामध्ये एक नंबरला असतात आणि स्वतःहून पुढे कोणत्याही मध्ये धावत असतात. हे आपण सर्वांना माहितीच आहे. त्याबद्दल काकाने आम्हाला त्याबद्दल काकाचे खूप आभार मानतो. तुम्हाला 2 शब्द सांगतो. आदरणीय मान्यवर, सर्व शिक्षक आणि माझे सर्व मित्र आणि सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण बाल आनंद मेळावा या प्रोग्रामसाठी इथे आज जमलेलो आहोत. छोट्याशा सोहळ्यासाठी इथे जमलेलो आहोत. आज खूप सुंदर असा हा उपक्रम काकीजींनी राबवलेला आहे. या उपक्रमामधून छोट्या छोट्या मुलांना खूप शिकता येतं, खूप शिकण्यासारखं आहे. आज मुलांना त्यांच्या आनंदाचा आणि उत्साहाचा आणि त्यांना त्यांच्या कलाकारांना काहीतरी वाव मिळावं आणि ते असं शिकत शिकत पुढे जावं असं त्यांना या कार्यक्रमामध्ये शिकायला मिळतं. सर्वांना माझा नमस्कार. आज आम्हाला इथे बोलवल्याबद्दल मी सर्वांचा खूप खूप आभार व्यक्त करते. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवून